नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल अशी आशा करते। आमचा हा जो वीकेंड आहे हा लॉंग वीकेंड आहे, सुट्टी आहे आम्हाला। तर 4 दिवसाच्या ट्रिपवरती आम्ही चाललो आहोत। जी 4 दिवसाची ट्रिप आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आता ऑटम सुरू आहे। ऑटम म्हणजे शिरीष ऋतू। तर झाडांची पानं पिकली आहेत, त्याच्यामुळे कलर खूप सुंदर येतात। तर त्याच्यावरती आधारित मी पुढचे 4 दिवस व्हिडिओ टाकणार आहे। तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या। घरातून ऑलमोस्ट 1.5 तासाच्या अंतरावरती आलो आहोत आणि एका सेमूर नावाचं गाव आहे, तिथे आम्ही थांबलो ब्रेकफास्टला। तर ब्रेकफास्टमध्ये काय काय खाल्लं मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन की काय खाल्लं। आणि आम्ही जिथे ते थांबलो आहोत तिथे माझ्या मागे एक हेलिकॉप्टरचा स्टॅच्यू आहे, तो खूप सुंदर आहे। तो मी तुम्हाला जवळून दाखवेन। तो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता आम्ही घरापासून 1.5 तासाच्या अंतरावरती आलो आहोत आणि मेन म्हणजे आम्ही ब्रेक घेतला आहे। आता आमचे फ्रेंड्स पण भेटले आहेत आणि मेन म्हणजे बघू शकता की घरातून काय काय आणलं खायला। इकडे इडली आहे, चटनी है, ये एक हे सॉरी आता हिंदी लोक पण आहेत त्याच्यामुळे हे कॅप्सिकमची चटणी आहे, कॅप्सिकमचे पकोडे आहेत, घरून सँडविचेस आणलेले आहेत आणि हमको ते दाखवायचं राहिलं बासुंदी। और पुलकित बताओ कैसे लग रहा है? रुको रुको, सुहाना दिन और बहुत ही कहाँ पे उल्टा ऐसे बहुत ही सुहाना दिन और नूतन और प्रियंका के सौभाग्य से हमें बहुत ही आम्ही जिथे ब्रेकफास्टला थांबलो आहे तिथेच एक शहीदांचं स्मारक आहे। तर ऑस्ट्रेलियाचे असे छोटे छोटे गाव आहेत, तिथून जे सैनिक लढण्यासाठी गेले त्यांचे स्मारक असे दिसतील तुम्हाला छोट्या छोट्या गावांमध्ये। तर हे जे स्मारक आहे ते 1962 आणि 1975 जे व्हिएतनाम वॉर झालं तेव्हा जे शहीद झाले त्यांचं हे स्मारक आहे। तर ह्या बागमध्ये रणगाडे पण आहेत आणि तोफ पण आहे। आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे रणगाडचा जो पात आहे त्याच्या ज्या विटा आहेत त्या विटावरती जे कोण शहीद झाले त्यांची पूर्ण माहिती, त्यांचा बॅच नंबर, त्यांचं नाव हे सगळं लिहिलेलं आहे। आणि मेन म्हणजे ऑस्ट्रेलियाची जर तुम्हाला खरी श्रीमंती पाहायची असेल तर ती आहे ऑस्ट्रेलियाच्या खेडेगावांमध्ये, म्हणजेच कंट्री साईड म्हणतात। तर इथे तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील। साठचे बोट दिसले म्हणजे समजायचं की गाव आलं। आम्ही एक 2-3 तासाच्या अंतरानंतर एका ठिकाणी थांबलो आणि मेन म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही जर लॉंग जर्नी करणार असाल तर ठिकठिकाणी तुम्हाला असे पब्लिक टॉयलेट मिळतात। नंतर पार्क असतात, लहान मुलं असतील तर त्यांना खेळण्यासाठी, गाडी पार्किंग करण्यासाठी जागा आहे। तुम्ही जे घरून जेवण आणता ते गरम करण्याची ती पण सोय आहे आणि ठिकठिकाणी बेंचेस टाकलेत, तर तुम्ही जेवण गरम करून इथे जेवू शकता। आणि आम्ही इथे थांबल्यानंतर आम्हाला समजलं आमच्या बॅक साईडला जे आहे इथे टोबॅको कसं बनवतात किंवा टोबॅकोपासून तंबाखू फायनल कसं बनतो त्याची प्रोसेस इथं होते व्हायची, ते सगळे डिटेल्स इथं आहेत। मॅपवरती वळणाचा रस्ता दिसतोय आता आणि ओमकार आता कार स्पोर्ट्स मोडमध्ये टाकतोय। ओमकार मजा येते का? हळू चालव, घरापर्यंत जायचं नाही तर घरी हाडं जायची। ओ माय गुडनेस, oh my goodness.
आम्ही जो आत्ता आलो आहोत ते आहे माउंट बफेलो नॅशनल पार्क. आणि त्या नॅशनल पार्कमध्ये एक वरती टोकावरती पॉईंट आहे, त्याचं नाव आहे हॉर्न लुकआउट. आणि हॉर्न म्हणजे गाडीचे हॉर्न नाही आहेत, हॉर्न म्हणजे शिंग. तर त्या पॉईंटला आलो होतं. आणि इथे जो लुकआउट आहे किंवा जो नजारा आहे तो फोटोत कॅप्चर करण्यासारखा नाही आहे. ॲक्च्युली हे पाहिल्यानंतर मला आत्ता कळतं की नयनसुख म्हणजे काय असतं. त्याची एक प्रचिती म्हणजे तुम्ही आता हे पाहू शकता की मध्ये मध्ये डोंगरांच्या मध्ये ढग आहेत. आणि मध्ये जे ट्रॅक दिसत आहेत तुम्हाला ते सायकल ट्रॅक आहेत. लोक इथे सायकलिंगसाठी येतात, तर त्यांच्यासाठी ते मध्ये मध्ये ट्रॅक बनवलेले आहेत. ते खूप सुंदर आहे, मी शब्दांमध्ये व्यक्तसुद्धा करू शकत नाही, इतकं सुंदर व्ह्यू आहे. इथे बोर्ड वाचून थोडी आयडिया आली होती. हा थोडा उंच खडा ट्रेक आहे. आम्ही बरेच दिवसानंतर आज ट्रेक करत होतो, त्यामुळे थोडी भीती होती. पण चालायला सुरुवात केली तर बरं वाटलं, कारण उंच जरी जात असलो तरी मध्ये मध्ये दगडांमध्ये पायऱ्या बनवल्या होत्या, त्यामुळे खूप इझी गेलं. आणि फायनली आम्ही ट्रेक करत वरती पोहोचलो. वरती ट्रेक करून आल्यावर हे छोटे डोंगर दिसत होते. आकाश, ढग खूप जवळ आहे असं भासत होतं. खालचे डोंगर व त्यावरची झाडांची गर्दी वरूनच खूप सुंदर दिसत होती. आणि हे सगळं पाहून असं वाटलं की ट्रेक करून वरती आलो ते बरं झालं. आज दिवसभर बऱ्याच ठिकाणांना भेट देऊन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आहोत. या गावाचं नाव आहे ब्राईट. या गावात येतानाच एंट्रीला अशी दोन्ही बाजूंनी झाडं लावली आहेत आणि त्यावर शिरीष ऋतूमधला कलर चढला आहे. असं वाटत आहे रस्ता दुतर्फा पेंट केलाय की काय. तर पुढचे 2 दिवस आम्ही या गावात राहून शिरीष ऋतूचा अनुभव घेणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय अँड टेक केअर.